फक्त 1 चमचा तेलामध्ये इथे मी आलू भेंडी बनवलेली आहे। ही आलू भेंडी आहे ती अगदी सात्विक पद्धतीने बनवलेली आहे। त्याच्यामध्ये जास्त मसालेही वापरलेले नाहीत। रेसिपी नेहमीप्रमाणेच करायला अगदी साधी सोपी आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आलू भेंडी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल ओतलेलं आहे। त्याच्यामध्येच आता इथे मी पाव चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली फुलली म्हणजे अगदी छान अशी टेस्ट लागते। त्याचबरोबर पाव चमचा जिरेही टाकलेले आहेत। जिरेही अगदी छान असे तडतड उडेपर्यंत फुललेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या अशा बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही हवं तर असे बारीक कुटूनही घेऊ शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, कमी गॅसवरती हा लसूण हलकासा तळून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने कट केलेले आहेत। तुम्ही हवं तर उभ्या आकारामध्येही कट करू शकता। आणि कांदे आहेत ना, ते असे मी मोकळे करून घेतलेले आहेत। तर इथे बघू शकता कांदाही आपण आता मध्यम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आहे। इथे मी 2 चिमूट हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट, तुम्ही जे भाजीला नेहमी तिखट वापरता ते तिखट टाकायचं आहे। अगदी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, 1 चिमूट हिंग टाकलेला आहे। तुम्ही हवं तर याच्यामध्ये आणखी मसाले ॲड करू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी मसाले थोडेच घातलेले आहेत, कारण आता मुलांची परीक्षाही चालू झालेली आहेत। तर मुलांना अशी सात्विक पद्धतीने आपण भाज्या देऊ शकतो, जेणेकरून मुलांसाठीही हेल्दी असतात। तर इथे आता मी काय केलेलं आहे, 2 मध्यम आकाराचे बटाटे एकदम अशा लहान फोडीमध्ये कट करून घेतलेले आहेत। आणि आता हे बटाटे सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। भेंडी पटकन शिजते, त्याच्यामुळे बटाटे सुरुवातीला शिजवून घ्यायचे आहेत। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठही आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकलं की काय होतं, बटाट्याला पाणी सुटलं जातं आणि त्या पाण्यामध्येच हा बटाटा आहे तो शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी मीठही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढत आहे। तर इथे बघू शकता हा बटाटाही चांगला शिजलेला आहे। आता मी सर्व साहित्य एकदा सर्व बाजूने हलवून घेते आणि इथे बघू शकता बटाटा आपला खाली लागलेला नाही किंवा मसालेही खाली लागलेले नाहीत। आता मी बटाट्याची एक फोड घेऊन चेक करून पाहते की बटाटा शिजला आहे का। तर इथे बघू शकता बटाटा चांगला शिजलेला आहे। भेंडी बरोबर आणखी हा बटाटा पुढे शिजणार आहे। तर आता मी काय करणार आहे, इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून नंतर कापडाने पूर्णपणे पुसून घेतलेली होती। अगदी अशी स्वच्छ अशी कापडाने किंवा कोरडी करून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, भेंडीलाही सर्व मसाले किंवा मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्यासाठी मी अशा पद्धतीने भेंडी हलवून घेत आहे। तर मी सुरुवातीला काय केलेलं, बटाटा शिजवतानाही थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि आता आपल्याला अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही। तर आता मी सुरुवातीला इथे मिक्स करून घेत आहे आणि मिक्स केल्यानंतर इथे मी थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकत आहे। मीठ टाकण्याच्या अगोदर इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथीचा वास या आलू भेंडीमध्ये खूप छान लागतो। तुम्ही या स्टेजला थोडीशी ताजी कोथिंबीरही टाकू शकता। आणि इथे बघू शकता अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये मी टाकत आहे। सुरुवातीला मीठ टाकलेलं असल्यामुळे इथे मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला मीठही या भेंडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मुलांना ज्यावेळेस परीक्षा वगैरे असते ना, त्यावेळेस जेवढं आपल्याला हेल्दी जेवण देता येईल ना, तेवढं हेल्दी जेवण द्यायचं, म्हणजे मुलांनाही जास्त झोप येत नाही अभ्यास करताना। असं हलकं फुलकं खायला दिलं की मग मुलंही फ्रेश राहतात अभ्यास करताना।
तर 5 मिनिटे मी इथं भेंडी ही कमी गॅसवरती शिजवून घेतलेली आहे आणि आता 5 मिनिटानंतर त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही भेंडी आणि बटाटा आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे। आणि इथे बघू शकता पहिल्यापेक्षा ही भेंडी आणि बटाटा आहे त्याची साईज आहे ती कमी झालेली आहे। सुरुवातीला आपण ज्यावेळेस भेंडी शिजायला टाकलेली होती त्यावेळेस जास्त दिसत होती आणि आता शिजल्यानंतर याचं प्रमाण आहे ते किंवा कमी झालेलं आहे। आणि इथे बघू शकता आपली भेंडी ही चांगली शिजलेली आहे। इथे मी तुम्हाला दाखवते, बघू शकता भेंडी ही अगदी छान शिजलेली आहे। या स्टेजला तुम्हाला हवा असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही टाकू शकता, पण इथे मी याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकत नाही। तर अगदी कमी साहित्यामध्ये, कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये सात्विक अशी इथे मी भेंडी बनवलेली आहे। आणि इथे बघू शकता ही आलू भेंडी आहे ना ती अजिबात चिवट झालेली नाही, अगदी मोकळी सुटसुटीत आलू भेंडी तयार झालेली आहे। आता ही आलू भेंडी आहे ती आपण सर्व करून घेऊया। ही आलू भेंडी आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। मला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।